महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वणव्याने चंदनबाग उद्ध्वस्त, शेतकरी धर्मेश रिंगे यांचे मोठे नुकसान। लहुळसे गावातील शेतकरी धर्मेश रामचंद्र रिंगे यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली चंदन आणि सुरा झाडांची बाग नुकत्याच लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे। वणव्याच्या ज्वाळांनी काही तासातच शेतकऱ्यांच्या कष्टाचे स्वप्न उद्ध्वस्त केले। आगीत अनेक चंदन व सुरा झाडांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे। घटनास्थळी काढलेल्या छायाचित्रांमध्ये वणव्याच्या ज्वाळा अजूनही धुमसत असल्याचे दिसून येत आहेत। आगीमुळे परिसरातील झाडे करपली असून अनेक मौल्यवान चंदनाची रोपे व झाडे पूर्णपणे जळाली आहेत। काळवंडलेली जमीन आणि राखेचे ढीग या नुकसानीची तीव्रता स्पष्टपणे दर्शवत आहेत। धर्मेश रिंगे यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन चंदनबाग विकसित केली होती। चंदनासारख्या मौल्यवान वृक्षांची लागवड करून भविष्यात उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र वणव्यामुळे त्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे। आर्थिक नुकसानाबरोबरच मानसिक धक्काही त्यांना मोठा बसला असल्याचे सांगितले जाते। ग्रामीण भागातील शेतकरी आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ, नैसर्गिक संकटे यांचा सामना करत असताना आता मानवनिर्मित वणव्याचे संकट अधिक गंभीर ठरत आहे। अनेकदा निष्काळजीपणे आणि जाणून बुजून लावलेल्या आगीमुळे वणवे पेट घेतात आणि त्याचा फटका शेतकरी आणि पर्यावरणाला बसतो। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने या घटनेची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी, तसेच वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। वणवा हा केवळ जंगलाचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या आयुष्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे। एका क्षणातील निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांची मेहनत राख होते अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम, सहतृप्ती भोईर, पोलादपूर।